नमस्कार, मी रोहिणी म्हणजे रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण दिसायला झणझणीत पण चरकाने वाढणारे अशी रेसिपी पाहणार आहोत। कोल्हापुरी चिकन रस्सा आणि सुक्क। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। प्रथम चिकन स्वच्छ धुवून अर्धा चमचा हळद आणि पाऊण चमचा मीठ छोटा चमचा आपण टाकलेला आहे आणि छानपैकी हे चोळून घ्यायचं आहे। एक मोठा कांदा आपण चिरून घेत आहोत। चिकन फोडणी टाकताना आपण हा कांदा टाकणार आहोत। रस्साला कट छान येण्यासाठी तेल जरा जास्तच वापरावं लागतं। इथे आपण 2 पळी तेल घेतलेलं आहे। तेल छान गरम झाल्यानंतर कांदा टाकायचा आहे। हे पहा, एक छोटा कांद्याचा तुकडा आपण टाकला आहे। तो असा वर आला की समजायचं तेल छान गरम झालं आहे। आता आपण तो मोठा कांदा बारीक चिरून ठेवला होता तो टाकलेला आहे। थोडंसं परतवून लगेचच आपण चिकन टाकायचं आहे। सर्व आपण चिकन यामध्ये घालून घेऊया। 2 मिनिट आपण चिकन छानपैकी परतवून घेऊया। आता आपण झाकण लावून 20 मिनिट हे शिजवून घ्यायचं आहे मंद आचेवर। इथे लक्षात ठेवा, मीठ आणि तेल याला पाणी सुटतं आणि यावरच हे चिकन शिजवायचं आहे। त्यामुळे अधिक टेस्टी आपलं चिकन रस्सा आणि सुक्क होतं। अधूनमधून हलवायचं आहे फक्त। आता आपण चिकनसाठी लागणारा मसाला काढून घेऊया। एक दालचिनीचा छोटा तुकडा घेतला आहे, 1 बदाम फूल, 4 लवंग आणि 4 मिरी घेतली आहेत। सुकं खोबरं छोट्या 2 वाट्या घ्यायच्या आहेत। सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे। भाजण्यापूर्वी आपण याचे छोटे तुकडे करून घ्यायचे। आता आपण ओला मसाला काय काय घ्यायचा आहे ते पाहूया। यातील आपण 3/4 भाग ओलं खोबरं घेतला आहे। हे पहा, आलं छोटा तुकडा आणि लसूणचे 8 ते 10 पाकळ्या घ्यायच्या आहेत। लसूण सोलून घेऊया। थोडी कोथिंबीर घेऊया। लसूण थोडा खलबत्त्यात ठेचून त्याचे फोलपट काढले की पटकन लसूण सोलून होतो। मी अशाच प्रकारे बऱ्याच वेळा लसूण सोलून घेते। ओलं खोबरं, लसूण, आलं आपण खलबत्त्यात थोडं ठेचून घेऊया आणि मिक्सरमधून बारीक करून घेऊया। 10 मिनिट झाले आहेत। पाहू शकता, मीठ आणि तेल याला म्हणजे पाणी सुटतं त्यावरच आपलं हे चिकन शिजत आहे। आणखीन 10 मिनिटं आपण मंद आचेवर चिकन शिजवून घेऊया। तोपर्यंत आपण मसाला बारीक करून घेऊया। गॅस ऑन करून पॅन गरम झाल्यानंतर 2 चमचे तीळ टाकले आहेत। तीळ उडू लागले की समजायचे आपले तीळ छान भाजून झाले आहेत। हे पहा, आपले तीळ उडू लागले आहेत, ते छान भाजले आहेत। आता आपण लगेच काढून घेऊया। जिरे अर्धा चमचा आपण भाजून घेऊया। जिरे पटकन भाजले जातात, लगेचच काढायचे। पॅनमध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि गरम मसाला आपण दालचिनी, लवंग, मिरी, बदाम फूल काढलं होतं ते परतवून घ्यायचं। हे पटकन भाजलं जातं, लगेचच काढायचं आहे। पॅनमध्ये तेल आहे, त्याच तेलामध्ये आपण सुकं खोबरं भाजून घेऊया। थोडासा रंग चेंज झाला आणि खमंग असा वास येऊ लागला की समजायचं आपलं छान खोबरं भाजून झालं आहे। हे पहा, कलर चेंज झाला आहे आणि खमंग वासही येत आहे। आता आपण हे काढून घेऊया। आता आपण भाजलेला मसाला आणि ओला मसाला मिक्सरमधून बारीक करून घेऊया। भाजून घेतलेला मसाला आपण बारीक करून घेतला आहे, तो बाउलमध्ये काढला आहे। आता याच भांड्यामध्ये आपण ओला मसाला घालूया आणि मिक्सरमधून बारीक करून घेऊया। ओला मसाला ही आपण मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घेतली आहे, पाहू शकता। आता आपण पुढील स्टेप करूया। कांदा लसूण मसाला 4 चमचे आपण इथे घेतला आहे।
गॅसवर आपण पॅन ठेवला आहे आणि तेल टाकलेलं आहे. तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर एक मोठा कांदा किंवा 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून तेलामध्ये बदामी रंगाचे होईपर्यंत परतवून घ्यायचे आहेत. आणि आता या पॅनमध्ये आपण ओला मसाला आणि जो आपण भाजून केलेला मसाला आहे हे दोन्ही मसाले घालून परतवून घेणार आहोत. आता आपण कांदा लसूण मसाला घालूया. कांदा लसूण मसाला थोडंसं परतवून घ्यायचा आहे तेलामध्ये, त्यामुळे कट छान येतो. लगेचच आपण मसाले घालायचे आहेत, नाहीतर कांदा लसूण मसाला करपू शकतो आणि रश्श्याची चवच बदलू शकते. म्हणून थोडंसं परतवून झाल्या लगेच ओले मसाले घालायचे आहेत आणि थोडं परतवून घ्यायचं आहे 1-2 मिनटं. यातील आपण थोडा मसाला रसामध्ये घालणार आहोत आणि थोडा मसाला सुक्कं बनवताना वापरणार आहोत. छानपैकी आता आपण हे 2 मिनटं परतवून घेऊया. वीस मिनिटे चिकन शिजल्यानंतर आपण गॅस बंद करून ठेवला होता. आता आपण मसाला छान भाजून घेऊया. 2-3 मिनटं आपण परतवून झाल्यानंतर यात थोडंसं मीठ घालायचं आहे. इथे लक्षात ठेवा, आपण चिकन शिजवतानाही मीठ घातलं होतं, त्यामुळं आता थोडंसंच घालायचं आहे. नंतर हवं तर तुम्ही आणखीन चव पाहून घालू शकता. चिकन शिजवत ठेवलेला आहे तो खटकाही आपण चालू केलेला आहे. साईडला आपण गरम पाणी करण्यास ठेवलेलं आहे. आपण ते चिकनमध्ये घालणार आहोत रस्सा बनवताना. तसेच आता आपण मसाला घालायचा आहे. हे पहा, आपण चिकनमध्ये थोडंही पाणी घातलेलं नाही आहे. ओन्ली मीठ आणि तेलाच्या पाण्यावरच चिकन शिजलेलं आहे. आता मसाला आपण थोडा रस्सा बनवताना वापरणार आहोत आणि थोडा सुक्यासाठी आपण पॅनमध्ये ठेवला आहे. आता आपण चिकनमध्ये गरम पाणी घालूया. इथे एक लक्षात ठेवा, आपण चिकनमध्ये गरम पाणीच वापरायचं आहे, थंड पाणी वापरायचं नाही. कुकिंग प्रोसेस याची चालू असते. थंड पाणी घातल्यामुळे ते थोडं बंद पडते, म्हणून नेहमी गरम पाणीचाच वापर करावा. आता आपल्याला रस्सा किती पातळ हवा आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त तुम्ही करू शकता. वरून थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. आता आपण सुक्कं करूया. प्रथम एक पळी आपण मसाल्यामध्ये रस्सा टाकायचा आणि हलवायचा आहे आणि सर्व चिकन आता आपण पॅनमध्ये काढून घेत आहोत. तुम्हाला सुक्कं ग्रेव्ही किती हवी आहे त्यानुसार रस्स्याचं प्रमाण घाला. जर पातळ ग्रेव्ही आवडत असेल सुक्यासाठी तर आणखीन एक पळी रस्सा यामध्ये घालायला हरकत नाही. आता हे छानपैकी आपण हलवूया. वरून कोथिंबीर घालूया आणि 2 मिनटं छान वाफ देऊया. आणि त्यानंतर गरमागरम चिकन आणि रस्सा आपण सर्व करूया. मस्तपैकी आपलं कोल्हापुरी चिकन सुक्कं आणि चिकनचा रस्सा तयार झालेला आहे. यामध्ये आपण कोल्हापुरी कांदा लसूण मसाला वापरलेला आहे. जर तुम्हाला कोल्हापुरी कांदा लसूण मसाल्याची रेसिपी हवी असेल तर वर आय बटनवर ती रेसिपी आहे ती क्लिक करून तुम्ही पाहू शकता. आपलं चिकनही किती छान शिजलं आहे पहा. जास्त कच्चंही नाही, खूप शिजलेलंही नाही. मी सांगितलेल्या टिप्स फॉलो करा, त्या पद्धतीनं शिजवा. तुमचंही चिकनचं सुक्कं आणि रस्सा टेस्टीच होईल. व्हिडिओच्या लास्टला तुम्हाला कोल्हापुरी तांबडा रस्सा आणि सुक्कं ही रेसिपी पाहायला मिळेल. ती क्लिक करा आणि व्हिडिओ आवर्जून पहा. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर आठवणीनं चॅनलला सबस्क्राईब करा,
लाईक करा आणि शेअर करा. आणि असेच आपण पुन्हा भेटू एका छानशा आणि उपयुक्त रेसिपीसह. धन्यवाद.